बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। पुण्याचा सांस्कृतिक शहराचा सर्जनशील वारसा जपत पुण्याला समृद्ध आणि भविष्यसज्ज बनवण्याचा आमचा निर्धार असल्याचं भाजपा नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते काल संवाद पुणेकरांशी या कार्यक्रमात बोलत होते। या मुलाखतीत पुण्याच्या विकासाबाबतचा दृष्टिकोन त्यांनी सादर केला। पुण्याचा विकास हा दर्जेदार, शाश्वत आणि विश्वासार्ह असायला हवा। निरर्थक आश्वासनांपेक्षा पुणेकरांना सक्षम मेट्रो, दर्जेदार बस सेवा आणि नियोजनबद्ध शहर हवं आहे आणि त्याच दिशेनं आम्ही प्रयत्न करत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। टेकड्या बिलकुल हिरावल्या जाणार नाहीत। उलट आमचा तर प्रयत्न आहे की टेकड्यांवर जे काही अतिक्रमण आहे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। त्याच्याकरताही काही जागा आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि या टेकड्या टिकल्या पाहिजेत अशा मताचाच मी आहे। मुळामध्ये एक गोष्ट आपण समजून घ्या की याच्यामध्ये एक हिलटॉप हिलस्लोपचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न BDPचा आहे आणि एकूणच त्याच्यावर झालेला स्लमचा प्रश्न आहे। आता ज्यावेळेस आपण एखादा विकास आराखडा तयार करतो तर विकास आराखडा तयार करताना त्या विकास आराखड्यामध्ये पुढच्या 10 वर्षाकरता 15 वर्षाकरता कुठल्या झोनमध्ये विकास होऊ शकतो त्या झोनचं आपण झोनिंग करतो। कुठे आपण R झोन करतो, कुठे आपण कमर्शियल करतो, कुठे आपण ॲम्युनिटीजचा झोन करतो, असे सगळे झोन करतो आणि 10 वर्षात जिथपर्यंत विकास पोचणार नाही असं आपल्याला वाटतं त्याला नो डेव्हलपमेंट झोन करतो, त्याला NDZ म्हणतात। पुणेकरांना मोफत नको आहे, पुणेकरांना रिलायबल आणि डिपेंडेबल हवं आहे। पुणेकरांना उत्तम अशा प्रकारचे मेट्रोची सेवा, उत्तम अशा प्रकारची बसची सेवा हवी आहे। या सगळ्या सेवा चांगल्या झाल्या पाहिजेत ही पुणेकरांची अपेक्षा आहे। पुण्याच्या टेकड्यांच्या संरक्षणाला आमचं प्राधान्य असून इथल्या अतिक्रमणाचा प्रश्न सोडवताना शाश्वत विकासाचा समतोल राखण्यासाठी धोरण तयार केलं असून लवकरच ते पुणेकरांच्या सूचनांसाठी खुलं केलं जाईल, असं ते म्हणाले। पुणे येत्या काळात GCC अर्थात जागतिक क्षमता केंद्र ठरेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पिंपरी चिंचवड इथं रोड शो देखील केला। नाशिक परिसरामध्ये येणाऱ्या उद्योगांकरता पायाभूत